मुंबई नागपूर समृद्धी वे बनतोय, हायवे बनतोय, परंतु हायवे बनण्याच्या आधीच मोठ्या वादामध्ये सापडल्या। कारण हायवे बाजूची शहापूर तालुक्यामध्ये खास करून जी जमीन आहे ती आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी कवडीमोल भावात खरेदी केली असा आरोप होतोय आणि या सगळ्या जमीन खरेदी प्रकरणाची एसआयटीच्या मार्फत चौकशी करा अशी मागणी काँग्रेस राष्ट्रवादीने विधान परिषदेत केली आहे। या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी लक्षवेधी मांडली। 1995 ला गडकरींनी नागपूर मुंबई रस्त्याची कल्पना मांडली। त्यानंतरच्या काळात आजी माजी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित हायवे जवळ मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिलेत, मात्र त्याचा कालावधी लवकरच निश्चित करू असे एमएसआरडीसीचे मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले। 710 किलोमीटरचा समृद्धी हायवे 2 टप्प्यामध्ये बांधला जाईल। त्याच्याजवळ मेगा सिटी, शैक्षणिक संकुलं आणि उद्योगांची उभारणी होणार आहे। करणार कोण? अहो ज्यांच्यावरती आरोप आहेत तेच चौकशी करणार काय? ज्यांनी जमिनी घेतल्या तेच चौकशी करणार काय? अरे लावलं काय? ज्यांनी जमिनी घ्यायच्या आणि तेच चौकशीला टाकले साहेब, आपण प्रश्न विचारा। एसआयटीच्या सभापती महोदय, सभागृहाच्या वतीने मी टाकले साहेब आपण विचारताय मग चौकशीचे निर्देश राहुल नारेकर। 7 बऱ्यावर ज्यांची नावं आहेत ही सगळी नावं अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांची आहेत। असं जर होत असेल तर कुंपणच शेत खात आहे। मग वेळीच सरकारने यावर पायबंदी घालण्यासाठी ही कारवाई अशी व्हावी पारदर्शक की त्याचं कोण अधिकारी करणार आहे, काय रिटायर जज करणार आहेत ते या ठिकाणी सांगावं, नाही तर पुढे लक्षवेधी नुसती चर्चा करण्याचा अर्थ नाही। कोणाच्या नेतृत्वाने करणार, कालावधी काय असेल आणि याच्यात दोषी आढळल्याच्या त्वरित कारवाई मंत्री महोदय। यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो, परवाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये घोषणा केली आहे आणि या विभागीय चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फतच निश्चितपणे होईल आणि मुख्यमंत्री महोदयांशी बोलून त्यामध्ये टाइम फ्रेम आपण नक्की करून त्याच्यावर चौकशी करून कारवाई करू।